पेटा संस्थेच्या तक्रारीची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला जैन मठातील हत्तीणीच्या पुनर्वसनाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानंही कायम ठेवला. या निर्णयानुसार महादेवी हत्तीणीला गुजरातमधील जामनगर इथल्या वनतारा या खासगी प्राणी संरक्षण केंद्रात हलवण्यात आलं. हे वनतारा केंद्र रिलायन्स उद्योग समूहाचं आहे. त्यामुळं नांदणीमधील लोकांमधून रिलायन्सचे मालक अंबानींबद्दल तीव्र संताप व्यक्त होतोय. याच संतापातून जिओच्या ग्राहकांनी जिओच्या सिम कार्डचा वापर बंद करून अन्य कंपन्यांकडे वळवण्याचा निर्णय घेतलाय. माधुरी हत्तीला अंबानीनेच नेल्यामुळे आम्ही नांदणी गावामध्ये सर्वजण मिळून रिलायन्सचं किंवा त्यांच्या जिओ कार्डचं आम्ही बायकॉट करत आहोत. सगळेजण मिळून पूर्ण गावामध्ये आम्ही सगळेजण मिळून मोहीम चालू केलेला आहे. माधुरी हत्ती नांदणीची आमची जेवळाची हे होती, त्यामुळे आम्ही जिओचा मोबाईल नंबर बंद करून आम्ही दुसऱ्या कंपनीमध्ये फोल्ड करत आहोत. सर्व आमच्या नांदणीचे मित्रमंडळी आणि सगळे मिळून जिओवर अंबानीवर आम्ही बहिष्कार टाकलेला आहे. त्यामुळे नांदणीचे सगळे आमची मित्रमंडळी आम्ही दुसरा सिम कार्ड नंबर बंद करून दुसरा सिम कार्ड आम्ही वापरत आहे. हत्ती आमच्या नांदणी गावची शान आहे. आमचा हत्ती आम्हाला पाहिजे. अंबानीच्या सगळ्या प्रोडक्टवर आम्ही बहिष्कार टाकतो आणि आमच्या सगळ्या महिलांच्या वतीनं असं निवेदन आहे की आमचा हत्ती आम्हाला परत मिळाला पाहिजे. आम्ही कोणतेही रिलायन्स प्रोडक्ट वापरणार नाही आणि आमचा असा प्रश्न आहे की आमचा हत्ती नेला तर नेला खरं दुसऱ्या अभयारण्याला का पाठवला नाही, फक्त वनतारालाच का पाठवला, हा आमचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवं आहे. आमचा हत्ती आम्हाला परत पाहिजे. आम्ही लहानपणापासून लहान मुलंसुद्धा त्या हत्तीशिवाय राहू शकत नाही आणि 35 वर्ष झालं तर हत्ती परंपरेचं आहेत, पण हा हत्ती 35 वर्ष झालं आहे इथं. त्याच्यामुळे लहान मुले मोठी सगळीकडे कार्यक्रमासाठीही वापरला जातो आणि त्याची शान, नांदणीची शान म्हणजे हत्तीची शान आहे. आमच्या गावची शान गेल्यामुळे गावातली लोके सगळी कळवळी, त्याचा शाप सगळ्या अंबानीला लागू शकतो. जिओचं कार्ड आम्ही प्रोडक्ट केलेले आहे. आमचा हत्ती आम्हाला परत मिळवून देण्यासाठी सगळ्यांनी ह्या चांगला प्रयत्न करावा अशी आमची अपेक्षा आहे. या प्रत्येक महिलेच्या लहान मुलांबाबत महिलांच्या पूर्ण डोळ्यातनं अश्रू 4 दिवस झालं त्यांच्या हटना झाले. पूर्ण 4 दिवस आमच्या डोळ्यातनं पण पाणी हटना झाले. आमची सरकारला एकच विनंती आहे, आमची माधुरी आमच्याकडे परत आली पाहिजे, म्हणजे आली पाहिजे. आम्हाला परत आमचा हत्ती परत द्या. अंबानीला आणखी एक गोष्ट सांगायची आहे. ही सर्वसामान्य जनता तुला जमिनीवरनं वर नेऊ शकते आणि हीच जनता आहे तुला वरनं खाली आणणारी पण आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या नादाला लागायचं नाही. नांदणीमधील मोबाईल ग्राहक जिओवर बहिष्कार टाकत आपला संताप व्यक्त करतायत, तर गावातील अबालवृद्ध अजूनही हत्तीणीच्या विरहानं अश्रू ढाळतायत. आमचा हत्ती आम्हाला द्यायला पाहिजे. आम्ही उपोषणला बसणार आहे, आम्ही कोर्टात जाणार आहे, सगळं करणार आहे आम्ही. आम्हाला आमचा हत्ती आम्हाला परत द्यायचं पाहिजे. गाव सगळं रडायला, इतकं रडायला केव्हा काय केलं नाही, किती दिवस झालं हे करायला. आमचा हत्ती आम्हाला द्या. नांदणीमधील ग्रामस्थांच्या जिओ कंपनीची सेवा बंद करण्याच्या निर्णयानंतर अन्य मोबाईल कंपन्यांनी नांदणी गावाकडे आपला मोर्चा वळवलाय. विविध मोबाईल कंपन्यांचे प्रतिनिधी तसंच विक्रेते गावातील चौकाचौकात आपला ठाण मांडून आहेत. जिओची सेवा बंद करण्याचं नांदणी गावातलं हे लोण हळूहळू शिरोळ तालुक्यात आणि अन्य जिल्ह्यांमध्ये पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एस न्यूजसाठी नांदणीहून सतीश पाटील.